नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला प्रेफरन्स जनरेट का झाले नाहीत, काही लोकांना झालेले नाहीत, प्रेफरन्स दिल्यानंतर आपली कशी निवड होणार आहे, 2 नंबरचा क्वेश्चन असणार आहे विद्यार्थ्यांचा। तिसरा क्वेश्चन असणार आहे की शिक्षण पूर्ण होऊन सुद्धा काही लोकांना अजिबातच प्रेफरन्स आलेले नाहीत आणि कोणत्या विद्यार्थ्यांना आलेले नाहीत। त्यानंतर चौथा प्रश्न आहे अपत्य, जे की किती अपत्य असावे लागतात। आणि पाचवा प्रश्न विद्यार्थ्यांचा सातत्याने विचारला जातो तो वयोमर्यादेच्या बाबतीत आणि शिक्षणाच्या बाबतीत, जे की शैक्षणिक पात्रता काय लागते। सविस्तर या GR मध्ये आपल्याला डिटेल मध्ये दिलेला आहे। GR आजच आलेला आहे, प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेलं आहे। याच्या अगोदर सुद्धा GR मध्ये काही गोष्टी क्लिअर केल्या होत्या, पण विद्यार्थ्यांचं सातत्याने ज्यांना मार्क नसताना, क्वालिफाय मार्क नसताना सुद्धा, ग्रॅज्युएशन 12वीला क्वालिफाय मार्क नसताना सुद्धा शिक्षण आयुक्त कार्यालयाला वारंवार मेसेज करून त्रास होऊ नये यासाठी प्रसिद्धी पत्रक सुद्धा जाहीर केलेलं आहे। मित्रांनो, लक्षात घ्या की आपल्याला येत्या काळामध्ये शिक्षक व्हायचं म्हटल्यानंतर हे सर्व माहित असणं गरजेचं आहे। बघा लक्षात घ्या, त्यांनी काय म्हटलेलं आहे, 6वी ते 8वी 9वी 10वी गटातील बीकॉम अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना प्रेफरन्स येत नाहीत, एमकॉम करणाऱ्याला येतील। त्यानंतरचा दुसरा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे, वयाचा विचार घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, कधीचं वय किती असलं पाहिजे हे इथे सांगितल्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, महत्वाचा मुद्दा म्हणजे जे की टक्केवारी, मला एक कळत नाही, घरी बसून बीएड डीएड करणारे विद्यार्थी डीएड बीएड करताना आपल्याला 12वीला किती टक्के पाहिजे होते, आपल्याला शिक्षक भरतीसाठी किती लागणार आहेत, उगाच काहीतरी प्रोफेशनल म्हणून काहीतरी डीएड बीएड केलात का, काहीतरी आपला जीवनामध्ये त्याचा उपयोग व्हावा, आपल्याला नोकऱ्या लागाव यासाठी डीएड बीएड केलेले विद्यार्थी आकाचट्या सापडत नाही। विद्यार्थी मित्रांनो, टक्केवारी खूप महत्वाची आहे। कधीची डीएड जो करतो, डीएडचा विद्यार्थी खुला प्रवर्ग किमान 45%, आरक्षित प्रवर्ग 40% असणं गरजेचंच आहे। कोणाला 44 आहेत, कोणाला 39%। अरे तुम्हाला पास केलं कोण, मग तुम्हाला पास केलं कोण आणि तुम्हाला त्या व्यावसायिक पात्रतेला प्रवेश कोण दिला, याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे। आता सर्वांनी हा व्हिडिओ जर बघत असाल, ज्यांना कमी टक्केवारी आहे त्यांना नक्की शेअर करा, कारण या गोष्टी वारंवार घडत असतात आणि विद्यार्थी तिथे काय होतो, विद्यार्थी क्वालिफाय व्हायच्या जागी डिस्क्वालिफाय होत असतो। टीईटी पास करून टेट एक्झाम देऊन जर तुम्हाला 12वीला ओपनच्या विद्यार्थ्याला 45% आणि कास्टच्या विद्यार्थ्याला 40% नसतील तर विद्यार्थी मित्रांनो आपली नियुक्ती होणार नाही। त्यानंतर 6वी 8वी 45% खुला प्रवर्ग, आरक्षित 40, 9वी 10वी या पदासाठी पदवीमध्ये खुला आरक्षित प्रवर्ग आणि मित्रांनो इथं 50%च असावे लागतात, लक्षात ठेवा। 49 डॉट डॉट असले तरी चालत नाही, 50% आपली पदवी कंप्लीट झालेली पाहिजे। आणि 11वी 12वी साठी सुद्धा पदव्युत्तर पदवीमध्ये म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये तुम्हाला जर आता ग्रॅज्युएशन मध्ये कमी असतील पण पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये चांगले असतील चालतात मित्रांनो, लक्षात घ्या। पण तुम्ही 11वी 12वी साठी क्वालिफाय असणं गरजेचं आहे, त्यांच्यासाठी 50% असणं गरजेचं आहे। त्यानंतरचा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे वयोमर्यादा। वयोमर्यादा सुविधा पोर्टल दिनांक 16/10/2023 रोजी दिली आहे। यास्तव उमेदवारांनी दिनांक 23/10/2023 रोजीची विचारात घेण्यात आलेली आहे। मित्रांनो, या वयापर्यंत साधारणपणे या वयापर्यंत म्हणजे 23/10/2023 म्हणजे 40 वर्ष ओपनचा कॅन्डिडेट, 45 वर्ष कास्टचा कॅन्डिडेट, या तारखेपर्यंत त्याचं वय त्याच्यापेक्षा जास्त नसेल तरच प्रेफरन्स जनरेट झालेले आहेत। ओके, त्यानंतर महत्वाचे मुद्दे म्हणजे
आता मी तोंडाने सांगतो, तुम्हाला लक्षात येईलच. तर मित्रांनो लक्षात घ्या, काही लोकांना उर्दू शाळेचे प्रेफरन्स आलेले आहेत, पण तुमची लँग्वेज इंग्लिश आहे का एकदा चेक करा. म्हणजे भाषा विषय शिकवायला त्या शाळेवर सुद्धा तुमची नियुक्ती होते, त्यामुळे बिनधास्तपणे प्रेफरन्स देऊ शकता. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, डीएड चे विद्यार्थी जे की टीईटी पास नाहीत त्यांना सुद्धा प्रेफरन्स येत नसतात आणि त्याची आशा सुद्धा बाळगू नये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर सुद्धा मॅथ सायन्सचे प्रेफरन्स आलेले आहेत. म्हणजे मॅथ असून सुद्धा आपल्याला सायन्सचे प्रेफरन्स आले, सायन्स असून सुद्धा तुम्हाला मॅथचे प्रेफरन्स आले. तुमची माहिती एकदा व्यवस्थित भरली आहे का बघा आणि बिनधास्तपणे प्रेफरन्स द्या. कारण मित्रांनो त्यांच्याकडून चूक होणारच नाही, कारण तिथली जागा एक जागा आहे, मॅथ पण शिकवत होता टीचर आणि सायन्स पण शिकवत होता आणि ती एकच जागा त्यांना भरायची आहे. एक डोक्यामध्ये घ्या मित्रांनो, 10वी पर्यंत तुम्हाला स्पेशलायझेशन नसतं. लक्षात घ्या, कोणताही विषय दिल्यानंतर तुम्हाला शिकवता आलं पाहिजे ही इमेज तिथे इंटरव्ह्यूच्या ग्रहतीवर ठेवलेली असते. त्यामुळे तुम्ही याची चिंता करू नये की मी दुसरे प्रेफरन्स आले ते पण दिले, मला अगोदरच कमी आले त्याच्यामध्ये सुद्धा असे बदल घडून असे काही गोष्टी होत्या, त्यामुळे मी प्रेफरन्स देताना काही कन्फ्युजन होणार का? अजिबात नाही. स्वप्रमाणपत्रावर व्यवस्थितरित्या तुमचं क्वालिफिकेशन नोंदवलेलं आहे, आपण त्याप्रमाणेच व्यवस्थितरित्या प्रेफरन्स आपल्याला आलेली आहे. त्यानंतर बऱ्याच लोकांची समस्या आहे मित्रांनो की स्वप्रमाणपत्र भरलेले नाही, कारण त्या काळामध्ये आपल्याला वाटत होतं आपण काही भरतीला लागणार नाही, स्वप्रमाणपत्राला कशाला पैसे खर्च करायचे. पण या क्षणाला वाटतं की आपण भरतीमध्ये लागू शकतो, पण त्याच्यामध्ये काही आयडिया आहे का सध्याच्या घडीला? अजिबात आयडिया नाही मित्रांनो. तुमची ही संधी गमावलेला आहात. पुढल्या सुद्धा प्रेफरन्स द्यायच्या वेळेस सेकंड राऊंडला सुद्धा तुम्हाला संधी मिळणार नाही. डायरेक्टली तुम्हाला थर्ड टेट देऊन येत्या काळामध्ये संधी मिळू शकते. त्यानंतर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की वय वाढून द्यायला पाहिजे. अरे ऑलरेडी शासनाने ओपनच्या विद्यार्थ्याला 40 आणि कास्टच्या विद्यार्थ्याला 45 वर्षाची मुदत दिलेली होती. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा असा आहे, ज्या विद्यार्थ्याचं 40-45 वय असतं त्याने 2017 मध्ये टेट दिलेली आहे, 2010 मध्ये सीईटी दिलेली आहे. या दोन्ही परीक्षामध्ये तो फेल झालेला आहे. यावेळेस त्याला तो तसा व्यक्ती घ्यायला शासनाला सुद्धा अडचणीचं ठरू शकतं. त्यामुळे 2-3 महिने 3 महिने क्रॉस झालेले किंवा 4 महिने क्रॉस झालेले अशा विद्यार्थ्यांना याच्यामध्ये संधी भेटणार नाहीये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 3 अपत्य म्हणजे पहिलं एक अपत्य 2 जुळे याला अपवाद असणार आहे. 3 अपत्य असणाऱ्या लोकांना सुद्धा या शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला घेतलं जाणार नाही. दुसऱ्या राज्याचा असेल, रहिवासी नसेल, त्यांना सुद्धा या शिक्षक भरतीमध्ये घेतलं जाणार नाही. म्हणजे सर्व गोष्टी नियमानुसार व्यवस्थितरित्या होत आहेत. तुम्ही फक्त डॉक्युमेंटेशन व्यवस्थितरित्या करून ठेवा, कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रत्येक डॉक्युमेंट प्रेझेंट करणं गरजेचं आहे, कारण तेच डॉक्युमेंट आपल्याला नोकरी लावून देणार असणार आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो लागा तयारीला. सर्व गोष्टी तुमच्यासाठी बेस्ट ऑफ लक आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा वेळोवेळी अपडेट मिळवण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर एक मुद्दा राहून गेला की सर विथ इंटरव्ह्यूचे आम्हाला 10 इंटरव्ह्यू देता येतात का? नाही, एकच संधी भेटेल तुम्हाला कुठे ना कुठे. विदाउट इंटरव्ह्यू मध्ये मुलाखतीशिवाय, विदाउट इंटरव्ह्यू किंवा मुलाखतीशिवाय या परिक्षेत्रामध्ये तुमचं जर एकदा सिलेक्शन झालं मित्रांनो, समजा तुमचं नांदेड या जिल्ह्यामध्ये सिलेक्शन झालं, तुम्हाला विथ इंटरव्ह्यूला जायची गरज नाही आणि तुम्हाला बोलवलं सुद्धा जाणार नाही. दुसरा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू तुमचं सिलेक्शन झालं, तुम्ही तिथे रुजू झाला नाहीत, म्हणजे तुम्हाला तिथे गृहीत धरलं जातं या व्यक्तीला या नोकरीची गरज नाही.
या व्यक्तीला नोकरीची गरज नाही, दुसऱ्या फेजला सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही। दुसरी बाजू म्हणजे विथ इंटरव्ह्यू मध्ये जर तुमचं यावेळी सिलेक्शन झालं नाही तर नेक्स्ट टाइमला 100% तुम्हाला नेक्स्ट राऊंडला संधी मिळणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, सर असं का बोलता, तर खरंच मित्रांनो, आपण जर थोडा मनापासून विचार केला तर एक संधी आपण सिलेक्ट होऊन सुद्धा त्या संधीला स्वीकारलेलं नसेल तर शासनाला तुम्हाला नोकरीची गरज नाही असं गृहीत धरून परत ती संधी त्यांनी उपलब्ध करून दिली जात नसते मित्रांनो। आता बऱ्याच जणांचे गैरसमज आहेत, बरेच जण विचार करतात या गोष्टीवर, तर जस्तेचे मत जस्त्यासोबत असतील, पण मला हे नियमानुसार वाटतं विदाउट इंटरव्ह्यू मध्ये एकदा तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही ती जॉब स्वीकारला नाही, फेज 2 ला तुम्हाला अप्लाय करता येणार नाही। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जे काही प्रेफरन्स दिलेले आहे तिथे नोकरी करण्याची तयारी नक्कीच तुमच्या मध्ये ठेवायची आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये साधारणपणे 1 क्रमांकापासून 35,000 क्रमांकापर्यंत प्रत्येकाला शिक्षक भरतीची संधी मिळणार आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, शासनाला जेवढे पद भरायचे तेवढेच पद फायनलाइज होतील येणाऱ्या काळामध्ये, लक्षात घ्या। कारण एका पदासाठी 3 विद्यार्थी बोलवले जाणार आहेत, जे की विथ इंटरव्ह्यू असणार आहे। आणि साधारणपणे 22,000 लोकांमध्ये 4,000 विथ इंटरव्ह्यू पकडले तर 17,500 लोक हे डायरेक्ट सिलेक्शन असेल। बाकीच्या लोकांचं साधारणपणे इंटरव्ह्यूच्या बेसवर त्यांना सुद्धा संधी मिळणार आहे आणि त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहू नका। आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट पाहता बरेच विद्यार्थी विथ इंटरव्ह्यूच्या बाबतीत गैरसमज मनामध्ये करून घेत असतात की पैसा चालणार। मित्रांनो, पवित्र पोर्टल एवढं सुद्धा बुद्धू नाही किंवा एवढं सुद्धा त्यांनी विचार केलेला नसेल का, कारण येत्या काळामध्ये तुम्हाला विथ इंटरव्ह्यूला 3 लोक संस्था चालकाच्या जवळ नसून ते विविध जिल्ह्यातून, त्यांना आवडणाऱ्या जिल्ह्यातून आलेले आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तो संभ्रम सुद्धा दूर करावा आणि आपल्याला माहितीच्या आधाराखाली तुम्ही त्या जागेवर कोण दावा केलेला आहे, त्या व्यक्तीला किती मार्क होते, इंटरव्ह्यू कसा झाला, पैसे गैरप्रकार घडला का, हे वाच ठेवून राहायचंय। कारण आपलं भवितव्य शिक्षक भरतीमध्ये दडलेलं आहे। जुगाडाच्या मागे लागू नका, जुगाड तुम्हाला पाण्यात सोडेल आणि तुम्ही सुद्धा पाण्यात जाल। कारण 2022 पासून 2024 पर्यंत शिक्षण क्षेत्रातील बदल बघता सगळा कारभार पारदर्शक आहे मित्रांनो। थँक्यू व्हेरी मच। जय हिंद मित्रांनो। ग्रो अकॅडमी YouTube चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल, सबस्क्राइब करायला विसरू नका। येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला, कारण आपण आपल्या व्हिडिओमध्ये ऑथेंटिक माहिती देत असतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।